ही दृश्य आहेत कणकवलीमधली। कणकवलीमध्ये सुद्धा आता भाजपला धक्का बसला होता, तेव्हा कणकवलीमध्ये सुद्धा हा विजय पाहायला मिळतोय। नितेश राणेंना धक्का बसला होता तेव्हा इथे संदेश पारकर विजयी झालेले आहेत सिंधुदुर्गात। कणकवली आणि मालवण दोनही ठिकाणी नितेश राणेंना धक्का बसलाय, भाजपला धक्का बसला। तेव्हा कणकवली आणि मालवण या ठिकाणची आपण हे कोकणी माणसं पाहतोय। ही कोकणी माणसं अगदी उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आपल्या महाराजाला घातलेलं गाऱ्हाणं खरं निघालं आणि म्हणून जल्लोष करतायत। सिंधुदुर्गामध्ये नितेश राणेंचा पराभव झालाय आणि या ठिकाणी आता पारकरांचा विजय झालाय। पारकरांचे समर्थक या ठिकाणी गाऱ्हाणं घालत जल्लोष साजरा करतायत। शहर विकास आघाडीच्या संदेश पारकर यांचा विजय झालाय, तर नितेश राणे यांना मोठा धक्का बसलेला आहे। नितेश राणे यांनी भाजपच कोकणात अर्थात कणकवली आणि मालवणमध्ये भाजपचीच सत्ता येईल असं म्हटलेलं। विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसत आहेत सगळेच उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते। आपण सिंधुदुर्गातली दृश्य पाहतोय, मालवण आणि कणकवली दोन्ही दृश्य पाहतोय आपण। या ठिकाणी विजयाचे झेंडे घेऊन गुलालाची उधळण करत सगळे कार्यकर्ते सगळे समर्थक रस्त्यावर उतरून आपला विजय साजरा करतायत। भाजपच्या नितेश राणे यांना जोरदार धक्का कोकणी माणसांना दिलाय। मालवण आणि कणकवलीमध्ये नितेश राणे यांचे उमेदवार पराभूत झालेत।